मॅम दिवाळीत आपण म्हणत होते की ते दिवाळीच्या सुट्टीला गेलेत पण अजून आलेच नाहीत This वाटतं. call is आणि मॅम जरा पहिल्या क्लासला असते तर दुसऱ्या क्लासला तर थोडे 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 होत खूपच थोडे राहते. आणि मॅम क्लासच्या सुरुवातीला असतात का जास्त जरा मुलं पण 10-20 मिनिट झाले की सगळे लेफ्ट होतात. 10 जण राहतात पुन्हा. शेवटी ना येस सेकंड लेक्चरला तर शेवटी सगळे गायबच होतात नंतर 9 नंतर. मॅम जे पहिल्या क्लासला अटेंडन्स लावतात ना त्यांची अटेंडन्स दुसऱ्या क्लासला पण पडते आणि ते दुसरा क्लास नाही पण जॉईन झाले तर त्यांची अटेंडन्स पडते मॅम. हा हो सेकंड मॅम. लेक्चरला नाही घेत का अटेंडन्स? सेकंड लेक्चरला नाही अटेंडन्स लिंक भरायला लावत फक्त पहिल्याच लेक्चरला लावतात. आणि अटेंडन्स असं नाही करायला पाहिजे मला. जाऊ दे ज्यांना गरज आहे ते करतील अटेंड. काय सगळं फ्री मध्ये छान. आमच्या वेळेला असं काहीच नव्हतं आम्हाला. ठीक आहे आता आपण काय शिकत होतो? चौकोन धडा शिकत होतो मॅम. हा चौकोन धडा बरोबर. आपण काही सिद्धता बघूया आज. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कारण थोडा आता सेकंड सेमेस्टर मध्ये हाच धडा थोडा कठीण आहे. बाकी सगळे सोपे आहेत सेकंड सेमेस्टर मध्ये. बाकी सगळे कठीण धडे फर्स्ट सेमेस्टर मध्ये झाले. मॅथ्स 2 आपल्याला कठीण वाटायचं ना की बाबा भूमिती आहे काय सिद्धता आहेत तर ते काय फार असं. अच्छा तर कसं आहे की आता मॅथ्स 1 कठीण आहे नंतरच आणि मॅथ्स 2 सोपं आहे असं आहे ना. तर आपण आज सिद्धता बघणार आहोत आज थोड्या 1-2 जेवढा आपल्याला करता येतील. तर आपण त्या दिवशी शिकलो की समांतरभुज चौकोन पॅरलेलोग्रॅम म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण शिकलो. पॅरलेलोग्रॅम समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजे काय आहे तर समांतरभुज चौकोन एक असा चौकोन असतो. समांतरभुज चौकोन कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या काय आहे तर असा चौकोन त्याच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या both the pairs of opposite sides are parallel म्हणजे समांतर असतात. समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. समांतर अशी किंवा अशी अशी म्हणजे दोन्ही जोड्या अशा असणार ज्या एकमेकींना कधीच भेटणार नाही. समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या ज्या चौकोनाच्या समांतर असतात पॅरलल असतात त्यांना आपण पॅरलेलोग्रॅम असं आपण म्हणतो. काय म्हणतो पॅरलेलोग्रॅम समांतरभुज चौकोन. ठीक आहे. आता या समांतरभुज चौकोनाच्या काही प्रॉपर्टीज आहेत काही गुणधर्म आहेत जे आपल्याला सिद्ध करायचे. काय करायचे आहेत आपल्याला प्रूफ करायचे सिद्ध करायचे. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी जी आपल्याला प्रूफ करायची आहे पॅरलेलोग्रॅमची ती आहे समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. बघा समांतर तर आहेतच म्हणून त्याला समांतरभुज चौकोन असतो. ती व्याख्या आहे त्याची की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात तोच समांतरभुज चौकोन असतो. मग त्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण या एका व्याख्येवरून या डेफिनेशन वरून आपण प्रूफ करू शकतो. या समांतर असण्याचा जो गुणधर्म आहे समोरासमोरील बाजू ज्या पॅरलल असतात ती डेफिनेशन घेऊनच आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज काय करायच्या आहेत प्रूव्ह करायच्या आहेत. पहिली जी प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची ती कोणती आहे बरं? कोणती सांगितली? ज्या समांतरभुज चौकोनाचे आहे ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. ही व्याख्या झाली. आता आपल्याला त्याचे गुणधर्म बघायचे. पहिला गुणधर्म कोणता आहे
की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप पण असतात. काय असतात? एकरूप पण असतात. हा, अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट पण असतात, इक्वल असतात अपोजिट साइड्स. आणि हे आपल्याला सिद्ध करायचंय की समांतरभुज चौकोन, जर एखादा चौकोन जर समांतरभुज चौकोन आहे तर त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप पण असतात. हे आपण सिद्ध करायचंय. आता कळते का काय सिद्ध करायचंय मुलांनो? काय सिद्ध करायचंय बघा? काय प्रूफ करायचंय आपल्याला? समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाच्या अपोजिट साइड्स काय असतात? एकरूप असतात हे सिद्ध करायचंय. हा, एकरूप असतात हे सिद्ध. पुस्तक कुठे गेलं? ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करते. एकदम सोपी आहे सिद्धता, फक्त काय आहे सिद्धतेमध्ये ते बघायचं आहे. स्क्रीन दिसते? येस मॅम, दिसते. यस मॅम. दिसत आहे. पॅरेललोग्राम दिसतं का? हा बघा, हा जो दिलेला आहे ना आपल्याला, तो आहे एक समांतरभुज चौकोन. मी जो काढलाय ना इथे दिसतो, येस मॅम. तो आहे एक समांतरभुज चौकोन. समजा हा ABCD हा एक पॅरेलेलोग्राम आहे. आता तो पॅरेलेलोग्राम आहे, तो पॅरेलेलोग्राम का आहे? कारण त्याच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत, म्हणून तो पॅरेलेलोग्राम आहे. ठीक आहे, मग इथे आपल्याला सिद्ध काय करायचंय की अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहे, हे पण सिद्ध करायचंय. हे सिद्ध करायचंय आपल्याला. हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे, म्हणजे तुम्ही पक्षमध्ये गिवन मध्ये काय लिहू शकणार की चौकोन ABCD जो आहे तो समांतरभुज चौकोन आहे, एवढंच पक्षमध्ये आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे ते एवढंच आहे फक्त की ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेलेलोग्राम, हे आपल्याला गिवन आहे. आता पॅरेलेलोग्राम आहे म्हणजेच आपल्याला काय माहित आहे की पॅरेलेलोग्राम असणं म्हणजेच काय, तर अपोजिट साइड्स पॅरलल आहेत, एवढंच आपल्याला माहित आहे. काय आहेत? अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. आता पॅरलल आहेत अपोजिट साइड्स, हे एवढंच घेऊन आपल्याला सिद्ध काय करायचं, आपलं साध्य काय आहे की त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप आहेत. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी इथे सिद्ध करायच्या आहेत. बाजू AB एकरूप, बाजू कोणती? AB ची अपोजिट साइड कोणती आहे? AB ची अपोजिट साइड DC. DC. आणि दुसरी जोडी कोणती अपोजिट साइडची? बाजू BC, बाजू एकरूप बाजू AD. बघा, पक्षमध्ये आपण असं पण लिहू शकतो की AB जी आहे ती DC ला समांतर पॅरलल आहे. हे पक्ष आहे. पक्ष म्हणजे काय, तो समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे AB आणि DC पॅरलल आहे आणि AD आणि BC पण पॅरलल आहे. कळलं का? हे गिवन मध्ये आहे. आपला समांतरभुज चौकोन असणे म्हणजेच काय, समोरासमोरील बाजू समांतर असणे आणि त्या एकरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचंय. आता मी इथे काय करेन माहितीये, सिद्ध करण्यासाठी एक फक्त रचना छोटीशी करेन. ती रचना कोणती आहे, कन्स्ट्रक्शन करेल. आकृतीमध्ये थोडस मी एक्स्ट्रा काहीतरी आणेन, ते म्हणजे काय, मी कर्ण काढते. या चौकोनाचा एक कर्ण काढते. हा कर्ण AC, डायगोनल AC मी काढलेला आहे. कर्ण AC काढला.
बरोबर आहे? एवढं कळलं? हो. आता आपल्याला याची सिद्धता लिहायची, प्रूफ लिहायचं. सोपा आहे सिद्धता, मी आधी समजावून सांगते. बघा, हा डायगोनल काढल्यामुळे, कर्ण काढल्यामुळे हा जो समांतरभुज चौकोन आहे त्याचे 2 भाग झाले, 2 त्रिकोण तयार झाले. त्याचे दिसतात? येस मॅम. तर त्रिकोण समजा हा DAC, त्रिकोण DAC आहे आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो आहे BCA. तर आता हे जे 2 त्रिकोण आहेत ना, हे 2 त्रिकोण आहे ना, मी एकरूप सिद्ध करणार. आपण बघा आधी शिकलोय त्रिकोणांची एकरूपता. पहिल्या सेमिस्टरमध्ये, फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपल्याला धडा होता त्रिकोणांच्या एकरूपतेचा. त्याच्यामध्ये आपण कसोट्या बघितल्या बघा त्रिकोणांच्या एकरूपतेच्या. बाबा कसोटी बघितली, SSS टेस्ट बघितली, SAS टेस्ट बघितली, हो की नाही? ASA टेस्ट होती, आठवतंय? येस मॅम. हो मॅम. म्हणजे बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी आणि काटकोन त्रिकोणांसाठी कर्णभुजा कसोटी, अशा अनेक आपण एकरूपतेच्या कसोट्या, म्हणजे 2 त्रिकोण जर एकरूप सिद्ध करायचे आहेत तर आपण या कसोट्यांचा वापर करून ते त्रिकोण एकरूप सिद्ध करू शकतो. म्हणजे 3च घटक लागतात आपल्याला एकरूप सिद्ध करण्यासाठी, त्रिकोण एकरूप सिद्ध करण्यासाठी. उरलेले 3 घटक आपोआप एकरूप होतात. मग आपल्याला करायचं काय माहित आहे, हे जे 2 त्रिकोण तयार झालेत ना, ह्यांना आपल्याला एकरूप सिद्ध करायचंय की ते त्रिकोण एकरूप आहेत. आता 2 त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला 3 कोणत्या तरी गोष्टी पाहिजेत ज्या या 2 त्रिकोणांमध्ये एकरूप आहेत. एक तर बाजू किंवा कोन, म्हणजे कुठली तरी कसोटी आपल्याला तिथे वापरता येईल असे घटक, 3 घटक. म्हणजे एक तर बाबा कसोटी वापरता येईल असे 3 घटक आपल्याला, 3 बाजू आहेत का बघूया, किंवा बाकोबा कसोटी वापरता येईल का आपल्याला ते बघूया. तर इथे आपल्याला काय वापरता येईल माहिती आहे? एक गोष्ट तर आपल्याकडे आहे जी आहे मधली बाजू. बघा 2 त्रिकोण आहेत ना, एक हा DAC आहे आणि BCA आहे. तर ही जी AC बाजू आहे ना, AC बाजू, ती दोन्ही त्रिकोणांची बाजू आहे, बरोबर आहे? AC जी आहे ती DAC मध्ये पण येते आणि AC BCA मध्ये पण येते. मग ही एक सामायिक बाजू आहे आपली. म्हणजे एक घटक आपल्याला मिळाला. कोणता घटक मिळाला आपल्याला? कॉमन साइड. कॉमन साइड, बरोबर. येस मॅम. AC. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पक्षामध्ये फक्त एकच गोष्ट दिली की अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. मग त्याचा काय वापर करता येतो का बघूया. बघा AD जी आहे, AD इज पॅरलल टू BC. आपण शिकलोय बघा, AD 2 पॅरलल साइड जर असतील तर 2 जर समांतर बाजू असतील आणि त्याची एक ट्रान्सव्हर्सल असेल म्हणजे छेदिका असेल तर त्यांनी तयार केलेले व्युत्क्रम कोन कसे असतात? एकरूप असतात. आठवते का? येस मॅम. समांतर 2 बाजू समांतर असतील तर त्यांनी तयार झालेले व्युत्क्रम कोन एकरूप असतात. संगत Yes, कोन पण ma'am. एकरूप असतात आणि आंतरकोन पूरक असतात. हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. मग आपल्याकडे बघा AD जी आहे ती BC ला समांतर आहे, बरोबर आहे? AD आणि Yes, BC ma'am. समांतर आहे आणि AC जर त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली म्हणजे छेदिका घेतली तर असे बघा झेड तयार होतो. आपण व्युत्क्रम कोन नेहमी बघितले असे झेड मध्ये बनतात. दिसतो असा झेड, म्हणजे AD आणि हो, BC मुळे ma'am. तयार दिसत झालाय आहे. आणि AC छेदिका. मग हा जो कोन आहे इथला DAC, बरोबर, तो Yes, कोन ma'am. या त्रिकोणातला आहे. तो कोन या त्रिकोणातल्या BCA बरोबर क्रॉसवाले असे झेड मध्ये, DAC या त्रिकोणातला आणि BCA या त्रिकोणातला, खालच्या त्रिकोणातला, असे 2 अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोन एकरूप होतात. कारण लाईन्स पॅरलल आहेत. DA आणि CB पॅरलल आहे, समांतर आहे म्हटल्यानंतर त्यांनी तयार केलेले जे व्युत्क्रम कोन आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, ते कॉन्ग्रुएंट होणार, बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. समजते का सगळ्यांना? हो मॅम, समजते. येस मॅम. येस मॅम. त्यानंतर आता आपण इथे पॅरलल कोणते साइड घेतल्या? DA आणि CB घेतली. तसंच ही AB आणि DC पण पॅरलल आहे. दोन्ही जोड्या पॅरलल आहेत, बरोबर आहे? मग आता काय करायचं? आता आपण
डीसी आणि AB पॅरलल घ्यायची आणि त्याची हीच ट्रान्सव्हर्सल घ्यायची. CS छेदिका आहे आणि आता असा झेड बनतो बघा, पर्पल कलरचा मी आता केलेला आहे. असा दिसतो असा. येस मॅम, दिसत आहे. म्हणजे एक इथला कोण आणि एक इथला कोण. म्हणजे नावं काय येणार कोणांची? कोण डी सी ए सी आणि कोण BCB. DCA आणि CAB किंवा BAC. कोण DCA आणि हा जो कोण आहे तो इथला आहे या त्रिकोणातला. DAC लिहा किंवा CAB लिहा. कळते की नाही? क्रॉस वाले घ्यायचे. जास्त अडचण झाली का कळायला? हे बघा, नो मॅम. नो मॅम. असा झेड. आता मग अशी असा क्रॉस ह्या बाजूचा झेड बनला. आता हा सरळवाला झेड आहे. एक इथला कोण आणि एक इथला कोण. म्हणजे हा कोण DCA आणि त्याचा जो व्युत्क्रम कोण आहे तो आहे CAB. ठीक आहे. आणि मगाशी जे बघितले आपण ते हे आहेत इथले क्रॉस. एक मी गोल करून दाखवले ते पण कॉन्ग्रुएंट आहेत आणि क्रॉस केलेले ते पण ते DA आणि CB ने बनवलेले आहेत. या DA आणि CB ने बनवलेले हे क्रॉस वाले आहेत आणि सर्कल वाले गोल वाले DC आणि AB ने बनवलेले व्युत्क्रम कोण आहेत. बरोबर आहे. आणि मध्ये जी आहे ती एक कॉमन साइड आहे. मग आता इथे कोणती टेस्ट लागू शकते? आपण कोणती टेस्ट लागेल इथे? अल्टरनेट बघा हा अँगल साइड अँगल. नाही ती तर आपली ती वेगळी टेस्ट. ती लाईन पॅरलल होण्यासाठीची टेस्ट आहे. ही आपण कॉन्ग्रुएन्सीची म्हणजे ट्रायंगल हा ASA अँगल साई आणि अँगल म्हणजे दोन अँगल आहेत आणि त्याच्या मधली साइड आहे. म्हणजे कोण, बाजू आणि परत हा कोण आहे. हा क्रॉस वाला कोण, नंतर बाजू आणि परत कोण आहे. किंवा या त्रिकोणात जरी बघितलं तरी कोण, बाजू, कोण. म्हणजे कोणती कसोटी लागली? ASA टेस्ट. ठीक आहे. मग ASA टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार म्हणजे एकरूप होणार. दोन त्रिकोण एकरूप होणार. आणि दोन त्रिकोण एकरूप एकदा झाले की त्याचे उरलेले जे 3 घटक असतात बघा, 3 घटक आपण कसोटीसाठी वापरले आणि उरलेले जे 3 घटक असतात ते आपोआप कॉन्ग्रुएंट होतात. आता उरले कोणते घटक? कोबाको कसोटीसाठी आपण काय काय वापरलं? 2 कोन वापरले आणि 2 कोन वापरले आणि 1 बाजू वापरले. जी कसोटी आपण एकरूपतेसाठी वापरलेली आहे तिथे 2 कोन. कोबाको कसोटी ना. मग राहिले बाजू किती बाकी आहेत अजून? 1 बाजू वापरली आपण. बाजू किती बाकी राहिल्या? एकूण घटक किती असतात त्रिकोणाचे? 6. 3 बाजू आणि 3 कोन. 3 बाजू. बघा आपण एखादी एकरूपतेची कसोटी आपण जेव्हा वापरतो तिथे आपण फक्त 3च घटक एकरूप दाखवतो. सगळेच्या सगळे 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नसते. कोणते तरी 3 घटक एकरूप दाखवले तरी ते 2 त्रिकोण एकरूप होतात. सगळे खरं तर सगळे 6 घटक एकरूप असायला पाहिजे तरच त्रिकोण एकरूप होतात. पण ते 6च्या 6 घटक एकरूप दाखवायची गरज नसते. कोणते तरी 3 घटक एकरूप दाखवले की ते दोन्ही त्रिकोण एकरूप होणार आणि उरलेले घटक तर एकरूप असणार कारण त्रिकोण एकरूप झालेले आहेत. बरोबर आहे? नाही कळलं मी काय म्हणाली? समजलं. दोन बाजू राहिल्यात ना आपल्या, कारण कसोटीसाठी आपण 1 बाजू वापरली आणि 2 कोन वापरले. आता 2 बाजूंच्या जोड्या कोणत्या राहिल्यात? आपल्या त्रिकोणाची नावं आधी कशी लिहायची बघा. तुम्ही सुरुवात करताना सिद्धतेची अशी करणार. पहिलं तर तुम्ही काय लिहिणार? त्रिकोण DAC व त्रिकोण
आता त्रिकोण DAC जर नाव लिहिलं ना तुम्ही, तर या त्रिकोणाचं BAC नका लिहू. का माहित आहे? कारण DAA जवळचा जो कोण आहे ना, हा क्रॉस वाला, तो C बरोबरच्या कोणाशी एकरूप आहे. त्यामुळे जिथे तुम्ही DAC लिहिताय ना, तर दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना BAC नका लिहू. कारण A जवळचे कोण एकरूप नाही. A चा कोण C बरोबर एकरूप आहे आणि C जवळचा हा गोल कोण इथे A जवळ एकरूप आहे. म्हणजे A च्या जागेवर C आणि C च्या जागेवर A असायला पाहिजे. म्हणजे आता ह्याचं नाव DAC लिहिलं ना, तर इथे BAC नका लिहू. इथे काय लिहायचं? BCA हा त्रिकोण आहे. म्हणजे नाव आपण करस्पॉन्डन्स पण इम्पॉर्टन्स आहे ना, करस्पॉन्डन्स पण लिहिता आलं पाहिजे. कारण DAC बरोबर BAC एकरूप नाहीये. कोण DAC बरोबर BCA एकरूप आहे. त्यामुळे करस्पॉन्डन्स पण बरोबर लिहायचं. इथे त्रिकोण DAC लिहिताय, तर इथे त्रिकोण काय लिहायचं? B मुलं झोपली. कठीण आहे का? आवाज येतो माझा? येस Yes, मॅम. ma'am. कठीण आहे. ते नाही कळलं मी काय म्हणाली. नो मॅम. अच्छा, करस्पॉन्डन्स असतं माहितीये? करस्पॉन्डन्स म्हणजे संगती, एकास एक संगती महत्वाची असते. त्रिकोणांचं नाव लिहिताना ना एकास एक संगती पण महत्वाची असते. हे आपण बघितलं बघा आधी. जर तुम्हाला कळलं नसेल तर आपण वर सांगते. आता इथे समजा मी 2 त्रिकोण समजा घेतलेले आहेत. ABC आहे. इथे समजा तर इथे समजा मी काही घटक एकरूप दाखवले समजा इथे. आता इथे तुम्हाला 2 त्रिकोण दिसतात, बरोबर आहे? दिसतात त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दिसतो, बरोबर आहे? यस मॅम. तर इथे 2 त्रिकोणांमध्ये तुम्हाला मी जे एकरूप घटक आहेत ते सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत. दिसतात बघा. म्हणजे बाजू AB जी आहे या त्रिकोणातली बाजू AB ही दुसऱ्या त्रिकोणातल्या कोणाबरोबर एकरूप आहे? PR बरोबर आहे. Q आहे इथे. इथे Q आहे. Q. बाजू AB ला मी एक रेष दिली, तशीच एक रेष इथे कोणत्या बाजूला दिलेली आहे मी? QR. QR ला दिलेली. मग बाजू AB एकरूप बाजू QR किंवा RQ लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. आणखी काय दिसतंय तुम्हाला? सारखं कोण दिसतो, एक सारखा दिसतो. कोण B जो आहे, मी एक अक्षरी नाव लिहिते आता सध्या. कोण B हा कोण कोणत्या कोणाबरोबर एकरूप दिसतोय? अँगल Q. अँगल Q बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. आणखी एक बाजूची जोडी एकरूप दिसते, साईडची पेअर. बाजू कोणती पेअर सारखी दिसते? बाजू BC. आणि एकरूप PQ. बाजू PQ. QR की PQ? PQ. सगळे गेले की काय जेवायला? अरे रे. PQ. नो मॅम. बरं. इथे आता आपल्याला ना करस्पॉन्डन्स म्हणजे काय ना ते कळलं पाहिजे मुलांना. करस्पॉन्डन्स, संगती खूप महत्वाची आहेत. आता आपल्याला घटक मिळाले एकरूप. 3 घटक आहेत इथे. एक बाजू आहे, कोण आहे आणि बाजू, म्हणजे 2 बाजूंच्या मधला कोण एकरूप आहे. इथे पण 2 बाजू मधला कोण. मग इथे कोणती कसोटी लागणार? ASA. ASA नाही. इथे आता 2 बाजू आहेत.
दोन साईड आहेत आणि मध्ये एक अँगल आहे. साइड एंगल साइड. हा Yes, इथे yes. साईड विसरले का काय? अरे रे रे, असं काय होणार? इथे तर खूप महत्वाचे टेस्ट. एएसए वेगळी, एसएएस वेगळी. कोबाको आणि बाकोबा फरक आहे. ही कोबाको आहे, एएसए म्हणजे अँगल साईड अँगल. मुलांनो हे कळलं पाहिजे आपल्याला. कोबाको आणि ही बाकोबा म्हणजे बाजू कोण बाजू. एएसए कधी, एएसए मध्ये दोन अँगल असतात आणि मधली एक साईड असते. दोन कोणांच्या मधली बाजू जेव्हा एकरूप असते ना तेव्हा अँगल साईड अँगल, आणि दोन बाजू आणि एक कोण मधला ते जर एकरूप असेल तर बाकोबा कसोटी. आता इथे काय तुम्हाला काय दिसतंय? एकरूप दोन बाजू दिसतात की दोन कोणांची मी दिले माहिती या आकृतीमध्ये? दोन साईड दिल्यात आणि मधला अँगल आहे की दोन अँगल आणि मधली साईड आहे? काय दिले इथे लिहिताना पण दोन आपण? साइड आणि एक अँगल. हा, दोन साईड आणि त्याच्या मधला अँगल. मधला अँगल पाहिजे, साईड दुसरीकडचा पण अँगल नाही चालत. बरोबर मध्ये येणारा अँगल पाहिजे. दोन बाजूंच्या मधला कोण पाहिजे. म्हणजे इथे जी टेस्ट आहे, इथे जी कसोटी लागते ती कोणती लागते? बाकोबा. बाकोबा कसोटी. इथे साईड, ही साईड, हा अँगल आणि परत एक साईड आहे. दोन साईड आणि मधला अँगल. एकच अँगल दिलाय. एएसए टेस्ट नाही लागणार. एएसए टेस्ट मगाशी आहे, आधीच्या आपल्या त्या गणितात आहे. कारण तिथे दोन कोण आपल्याला मिळालेत एकरूप, जे अल्टरनेट अँगल्स आहेत, आणि मध्ये फक्त एक कॉमन साईड आहे, ती साईड आहे, एकच साईड आहे आणि दोन अँगल आहे. पण तिथे जी कसोटी लागते ती कोणती होती मगाशी? एएसए टेस्ट होती. हो की नाही? येस मॅम. हा, तर टेस्ट तर कळली पाहिजे आणि त्याच्याबरोबर करस्पॉन्डन्स पण कळलं पाहिजे, संगती कळली पाहिजे. आता मला सांगा, समजा तुम्हाला ह्या आकृत्या मी दिलेल्या आहेत, ह्या आकृत्यांमध्ये मला जर संगती लिहायची, त्रिकोणाची नावं ही संगतीनुसारच लिहायची, जी संगती येईल. संगती म्हणजे काय? आता समजा मी इथे ए बी सी घेतलं, पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण एबीसी घेऊ, पण दुसऱ्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कसं घ्यायचं हे तुम्हाला जे एकरूप घटक जे तुमच्याकडे आहेत त्याच्यानुसार संगती घ्यायची असते. म्हणजे बघा, एबी जी आहे ना ती क्यू आर बरोबर एकरूप आहे. बरोबर आहे? हे बघा, एबी आणि क्यू आर एकरूप आहे. मग इथे एबी जर असेल तर त्याच्या इथे एबीच्या जागेवर इथे दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना क्यू आर आलं पाहिजे किंवा आर क्यू आलं पाहिजे. पीक्यू नाही. आता मी ह्याचं नाव पीक्यू आर नाही लिहू शकत. का नाही लिहू शकत माहितीये पीक्यू आर? कारण आपल्याला ज्या बाजू एकरूप आहेत त्याच्यात एबी आणि क्यू आर एकरूप आहे, आणि इथे मी जर असं नाव लिहिलं एबी आणि एबीसी आणि पीक्यू आर, तर एबी बरोबर पीक्यू येते, आणि पीक्यू तर त्याच्या बरोबर एबी बरोबर एकरूप नाहीये. एबी आणि पीक्यू एकरूप आहे का दोन आकृतीमध्ये? नाही मॅम. नाही. No, एबी बरोबर क्यू आर एकरूप आहे. एबी आणि क्यू आर एकरूप आहेत. हा, मग इथे करस्पॉन्डन्स लिहिताना एकदम व्यवस्थित करस्पॉन्डन्स लिहायचं. म्हणजे जे आपल्याला एकरूप घटक दिलेत ते बरोबर येतात का तिथे जागेवर, ते आपण चेक करायचं, त्यालाच करस्पॉन्डन्स म्हणतात. मग आता इथे पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण आपल्याला पाहिजे तसं घेऊ शकतो, पण दुसऱ्या त्रिकोणाचं नाव बरोबर तशी संगती लावून बघायचं. जसं एबी ला इथे संगत बाजू क्यू आर आहे, त्यामुळे मी इथे क्यू आर घेऊन बघते. पहिलं क्यू आर आणि मग राहिला पी, ही संगती बरोबर आहे का मी चेक करते. बघा, एबी आणि क्यू आर ही पहिली तर इथे येते, बरोबर आहे, या संगतीला चालेल एबी आणि क्यू आर. दुसरा आहे अँगल बी जो आहे तो अँगल क्यू बरोबर एकरूप आहे. अँगल बी आणि अँगल क्यू आहे का एकाच ठिकाणी? नाही मॅम. नाहीये, कारण इथे अँगल बी मध्ये आहे, बी मध्ये इथे आर येतो बीच्या जागेवर, कारण बी दुसऱ्या मध्ये आहे आणि इथे आर मध्ये, पण बी आणि आर एकरूप नाहीये. बी आणि क्यू एकरूप आहे. ए बी सी एकरूप, आर क्यू पी असे येईल ना? हा, तर म्हणजे आपल्याला थोडस काय चेक करावं लागेल. क्यू आर लिहिलंय ना,
AB बरोबर QR न लिहिता आपण RQ लिहू, कारण AB QR लिहा किंवा RQ लिहा एकच आहे. मग इथे मी R, कारण AB बरोबर PQ तर नाही लिहू शकत, एक तर QR लिहून बघा किंवा RQ लिहून बघा. ही चेक करूया आपण, ही संगती बरोबर येते का. तर AB बरोबर RQ एकरूप आहे, AB आणि RQ. QR किंवा RQ एकच आहे, एकरूप आहे. B अँगल B बरोबर अँगल Q येतोय बरोबर मध्ये, B मध्ये इथे Q पण मध्ये. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आपल्याला दिली ती BC बरोबर PQ एकरूप पाहिजे. मग हा BC इथे दुसरा आणि तिसरा लेटर आहे BC, आणि इथे PQ म्हणजे QP आहे. QP आणि PQ एकच आहे, ते चालेल. मुलांना कळतंय का मी काय बोलते. संगती लिहिता येणं खूप महत्वाचं आहे. हो मॅम, कळतंय हे सगळं. येस मॅम. म्हणजे मी जर ABC आणि PQR लिहिते तर ते पूर्ण चुकीचे संगती घेते तर. ठीक आहे, तर पुढे जाऊन तुम्हाला संगती लिहिता येणं खूप महत्वाचं आहे. पुढच्या वर्षी संगती सगळ्यासाठी आहे. पुढे समरूपता पण धडा आहे 10वीला, तिथे पण संगती महत्वाची आहे. कळलं का. म्हणजे इथे जी तुम्ही त्रिकोणांची नावं घेणार ती त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR न घेता त्रिकोण ABC आणि त्रिकोण RQP घ्या, कारण तसेच तुम्हाला घटक एकरूप दिलेले आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं. समजलं मॅम. समजलं. येस मॅम. तर मगाशी आपल्या आकृतीमध्ये झालंय काय आहे, हे मला खोडावं लागेल. हे कळलं सगळ्यांना. हो मॅम, कळालं. येस मॅम. तर इथे मगाशी मी संगती सांगितली तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही, म्हणजे मला कळलं की तुम्हाला ते संगती म्हणजे कळलीच नाही काय. हे मी शिकवलं होतं, विसरले तुम्ही. याच्यातली एकही गोष्ट विसरता कामा नये. पहिली सेमेस्टर झाली म्हणून तुम्ही विसराल तर असं काय उपयोग नाही त्याचा, कारण पुढे पण आपला 10वीचा बेस आहे तुमचा 9वी, बरोबर आहे ना. 9वी एवढं काही शिकाल ते विसरायचं नाही, काहीच नाही विसरायचं. पहिल्या सेमेस्टरचा असू दे, दुसऱ्या सेमेस्टरचा असू दे, सगळं लक्षात ठेवायचंय. आता इथे मी नावं लिहिताना 2 त्रिकोण इथे दिसतात की नाही तुम्हाला. एक त्रिकोण DAC आहे आणि दुसरा जो आहे तो BAC आहे. आता DAC आणि BAC मी न लिहिता मी DAC आणि BCA का लिहिले माहित आहे, कारण अल्टरनेट अँगल जे बनतात ना आपले, तिथे DAC बरोबर कोणता कोण आहे, ACB किंवा BCA आहे. इथला म्हणजे A कोणाबरोबर C कोण आला पाहिजे. DAC बरोबर BCA आहे. आणि असं जर बघितलं, असं सरळ झेड जर बघितलं तर DCA आणि सरळ झेड BAC. इथे मॅम PC बरोबर CBA येईल ना. कुठे CBA नाही, CBA अँगल कशातच नाहीये, इथलेच आहेत अल्टरनेट अँगल. BAC आहे. एक DC बघा ना, झेड बनतो ना, झेड असा, तर एक इथला कोण असतो आणि एक इथला कोण असतो. हा झेड दिसतो, सरळ झेड हा तुम्हाला मी आता काढला तो. त्याच्यामध्ये हा कोण कोणता आहे, इथला गोल केलेला, त्याचं नाव काय आहे, कोण DCA. आणि इथला जो आहे गोल केलाय तो कोण CAB. बरोबर. मग ते 2 कोण, आणि हे क्रॉसवाले असे आहेत, ते असा झेड आहे तो, उलटा झोपलेला झेड असा आहे ना. मग तिथे तुमचे कोण DAC आणि कोण ACB1. म्हणून जी संगती लिहायची ती संगती व्यवस्थित लिहायची. तुमची संगती अशी येणार, त्रिकोण DAC आणि BCA, आणि AC कॉमन बाजू आहे बघा. इथे AC जी आहे ती या कोणामध्ये, या त्रिकोणात CA बरोबर येते, मग AC आणि CA एकच आहे. त्यानंतर कोण DAC BCA बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, ही पण बरोबर आहे जोडी. त्यानंतर दुसरी जोडी आहे DCA आणि CAB. तर DCA म्हणजे पहिला, तिसरा आणि दुसरा,
आणि इथे आहे BAC, तसंच गेलं तर बरोबर आहे. BAC त्याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे. हे जर तुम्ही घरी जाऊन तुमच्या पुस्तकात आहे बघा, जरा सराव करा म्हणजे तुम्हाला कळेल काय लिहिलेलं आहे, कशी त्रिकोणांची नावं लिहिलेली आहेत. कळते का मुलांनो? झोपली मुलं? बघा हे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला? येस मॅम. असं काय दिसत, ब्लर का झालंय? आता इथे आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात आणि सम्मुख कोन पण एकरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं. तर इथे आकृती बघा, जी मी काढली तीच दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दोन बाजू समांतर आहेत हे दिलेलं आहे पक्षमध्ये, आणि आपल्याला समोरासमोरील बाजू एकरूप आहेत आणि समोरासमोरील कोन पण एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं. अपोजिट अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतात पॅरलेलोग्रामचा. मग त्यांनी दोन्ही सिद्धता एकाच सिद्धतेमध्ये टाकलेल्या आहेत, म्हणजे अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, एकत्र सिद्ध करून दाखवलेलं आहे. रचनामध्ये आपण काय केलं, कर्ण AC काढला, बरोबर आहे? कळते का? हो मॅम, कळते. तर सिद्धता आपण प्रूफ मध्ये पहिलं काय केलं, प्रूफ मध्ये पहिलं आपण DC, ही DC जी आहे ती, आणि AB ही पॅरलल घेतली, आणि CA जी आहे ती त्याची AC जी आहे CA किंवा AC छेदिका घेतली, बरोबर आहे? हो मॅम. तर त्याच्यामुळे तयार होणारे जे व्युत्क्रम कोन आहेत ते हे आहेत, मगाशी जी आपण नावं लिहिली तीच आहे, कोन DCA आणि BAC, कोण BSC आणि कोन DAC असा येतो क्रॉसवाला असा, DAC आणि BCA. आणि BCA. बरोबर, कळलं हे एवढं? आणि एक सामायिक बाजू आहे. हो मॅम, समजलं. परत त्यांनी तेच घेतलेलं आहे, आणि तीन गोष्टी तुम्हाला, त्रिकोण ADC आणि CBA मध्ये कोण DAC एकरूप कोण BCA, जे आपण वरती दोन कोणांच्या जोड्या लिहिल्या त्याच इथे लिहिलेल्या आहेत खाली पण, DCA आणि BAC जे वरती पण लिहिलेलं आहे, आणि बाजू AC एकरूप बाजू CA, आणि त्रिकोण ADC एकरूप कोण त्रिकोण CBA, कोबाको कसोटी. आता त्रिकोण एकदा एकरूप झाले की उरलेल्या ज्या बाजू असतात त्या आपोआप एकरूप होतात. आपण असं लिहिलेलं बघा, CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू है ना. हो मग मॅम. जर त्रिकोण एकरूप झाले ना, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले ना, की त्याचे उरलेल्या बाजू, आता ह्या त्रिकोणातली DC जी आहे ती या त्रिकोणातल्या AB बरोबर एकरूप होणार, कारण DC जी आहे ती वरच्या त्रिकोणातली आहे, आणि AB जी बाजू आहे ती खालच्या त्रिकोणातली आहे. मग वरच्या त्रिकोणातली म्हणजे DAC मधली DC ही BCA मधल्या AB बरोबर कॉन्ग्रुएंट होणार, आणि या त्रिकोणातली DA या त्रिकोणातली आहे वरच्या, ती या त्रिकोणातल्या BC बरोबर एकरूप होणार. हे सिद्ध होतं, म्हणजे अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, हे आपण प्रूव्ह करू शकतो. तसंच उरलेले जे कोन आहेत ते पण एकरूप होणार, म्हणजे हा जो हे दोन कोन तर आपण एकरूप दाखवले, एकच कोन राहिलेला हा D जवळचा, आणि त्याच्या बरोबर ह्या त्रिकोणात राहिला तो B जवळचा. मग हे कोन पण एकरूप होणार, कारण उरलेले सगळे घटक एकरूप असतात. मग कसोटीसाठी आपण दोन कोन वापरले आणि एक कोनाची जोडी राहिलीये, इथला D जवळचा आणि या त्रिकोणातला B जवळचा, मग ते पण एकरूप सिद्ध होणार. आणि हे जर बघायला गेलं तर हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहे, समोरासमोरचे एक की नाही D आणि B, मग ते पण एकरूप झाले, आणि समोरासमोरील बाजू पण एकरूप झाल्या. म्हणजे आपण हे सिद्ध केलं की समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोन काय असतात, एकरूप असतात. कळलं? हो मॅम, कळलं. ही सिद्धता फार म्हणजे बघा जमते का, सिद्ध करायला येऊ शकते. आता तुमचे शिक्षक काय सांगतात, पण मी एक शिकवायला पाहिजे कसं सिद्ध करायचं म्हणून मी शिकवले. ठीक आहे. आता खूपच कठीण आहे.
नाही, सोपी आहे मॅम. येस मॅम आहे फक्त म्हणजे. थोडा सराव करायला लागेल. एकदा फक्त दोनदा जर न बघता लिहिली ना, एकदा त्यामध्ये दोनदा जर का जोड्या का सिद्ध करायचीत, म्हणजे कोणती जोडी एका हम्म, कोणातली जोडी दुसऱ्या हम्म, कोणातल्या हम्म. जोडीची त्रिकोणातल्या एकरूप करायची. हो. बरोबर. आता आणखी याची प्रॉपर्टी आहे समांतरभुज चौकोनाचा. आणखी एक बघा, समांतरभुज चौकोनाचे एकूण 3 गुणधर्म आहेत. त्यातले 2 आपण सिद्ध केले. कोणते 2 सिद्ध केले? की त्याचे सम्मुख बाजू म्हणजे अपोजिट साइड्स आणि अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, हे आपण प्रूव्ह केलं. जर एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे तर त्याच्या अपोजिट साइड्स आणि अपोजिट अँगल्स म्हणजे समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोन एकरूप असतात. तिसरा जो गुणधर्म आहे त्याचा तो आहे त्याचे कर्ण जे असतात ना, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. ही एक समांतरभुज चौकोनाचा हा एक आणखी एक गुणधर्म आहे. तो पण इथे सिद्ध केलेला आहे. हा बघा, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागणे म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं. कर्ण दुभागणे म्हणजे काय? समजा समांतरभुज चौकोन असेल तर 2 कर्ण जे आहेत ना ते एकमेकांचे 2 सारखे भाग करतात. म्हणजे समजा आता हा दुभागणे काय आहे हे सिद्ध करायला येईल की नाही माहित नाही. छेदणे. नाही, छेदणे म्हणजे दुभागणे नाही. दुभागणेचे 2 अर्थ होतात. दुभागणे म्हणजे ते छेदतात पण मॅम आणि 2 दुभागणे समान भाग म्हणजे करतात. एका आकृतीचे 2 समान भाग करणे असं पण येतं ना. हा, म्हणजे आता समजा ही आकृती आहे तर या आकृतीमध्ये तुम्हाला एक कर्ण PR आहे. कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. याचा अर्थ काय असतो की कर्ण PR असेल आणि दुसरा कर्ण QS आहे तर ते दोघांना O मध्ये छेदतात. बरोबर आहे? हे छेदणं झालं. आणि दुभागणं म्हणजे काय? बायसेक्ट करणं म्हणजे काय? तर बायसेक्ट करणं म्हणजे ते जिथे छेदतात, O मध्ये छेदतात, तिथे दोन्ही कर्णांचे एकरूप भाग होतात, सारखे भाग होतात. म्हणजे सारखे 2 तुकडे होतात दोन्ही कर्णांचे. म्हणजे हा जो PO आहे आणि RO, बघा PR जो पूर्ण तुमचा कर्ण असतो PR, त्याचे 2 सारखे तुकडे होणार. एक PO आणि दुसरा RO किंवा PO आणि OR. आणि जो QS आहे कर्ण त्याचे पण 2 सारखे भाग होणार. एक QO आणि दुसरा SO सारखे होणार. बघा, QS जर 12 सेंटीमीटरचा असेल, QS 12 सेंटीमीटरचा असेल तर तुमचे जे 2 भाग आहेत QO आणि SO, 6 चे 2 भाग आहेत, हे 6 सेंटीमीटरचे असतात. आणि PR जर पूर्ण 10 सेंटीमीटरचा असेल तर PO आणि RO हे दोन्ही 5 5 सेंटीमीटरचे सेंटीमीटरचे असेल. याला आपण बायसेक्ट करणं म्हणतो किंवा एकमेकांना दुभागणे म्हणतो. परस्परांना दुभागणे याचा अर्थ असा होतो. म्हणजे SO आणि QO सारखं होणार आणि PO आणि RO सारखं होणार. हे सारख्या चिन्हाने दाखवलंय बघा मी. म्हणजे हे सारख्या चिन्हाने दाखवलं याचा अर्थ हे सारख्या लांबीचे होणार. SO आणि QO, PO आणि RO. ठीक आहे, त्याची पण इथे सिद्धता दिलेली आहे. इथे पण तुम्हाला 2 त्रिकोण घ्यावे लागतील, पण इथे थोडासा फरक काय आहे माहितीये, इथे दोन्ही कर्ण आपल्याला काढायचे आहेत, ते तर काढावेच लागणार. आणि इथे पण सेम तेच व्युत्क्रम कोण, पण हे जे व्युत्क्रम कोण आहेत ना, हे बघा, एक त्यांनी हा घेतलाय व्युत्क्रम कोण, दिसतो PSQ आणि SQR असे. ठीक आहे, याची सिद्धता आपण नको बघूया कारण मग तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होईल. एकच सिद्धता सध्या करा, ही येईलच असं नाही, पहिली आली तर येऊ शकते, ती पण फाराची शक्यता कमी असते. शिक्षकांना एकदा विचारा येणार का परीक्षेत. ठीक आहे. हो मॅम. फक्त 3 समांतरभुज चौकोनाच्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर समांतरभुज चौकोन का असतो तो, कारण त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, पॅरलल असतात. आणि त्याचे 3 गुणधर्म लक्षात ठेवायचे.
समांतरभुज चौकोनाचे 3 गुणधर्म बोला पटापट. 3 गुणधर्म, डेफिनेशन नाही, प्रॉपर्टीज. व्याख्येमध्ये तर त्या समोरासमोरील बाजू समांतर पॅरलल असतात म्हणून तो पॅरलेलोग्राम असतो. मग त्याच्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत? 3 पॅरलेलोग्रामच्या. वरील भुजा एकमेकांना समांतर असतात. ती डेफिनेशन आहे, ती काय व्याख्या आहे. गुणधर्म कोणते शिकलो आपण? बघा, पहिला गुणधर्म, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. एकरूप, समांतर असतात ही त्याची व्याख्या आहे. एकरूप असतात. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. दुसरं, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन हे सुद्धा एकरूप असतात. हा, आणि तिसरा गुणधर्म आपण शिकलो की समांतर भुज चौकोनाचे कर्ण, डायगोनल्स, बायसेक्ट इच अदर म्हणजे परस्परांना दुभागतात. कळलं? येस मॅम. तर त्याच्यावरून तुम्हाला इथे गणित आहेत. बघा पुढे गेलं ते बघा, इथे एक समांतरभुज चौकोन WXYZ असा आहे. त्याचे कर्ण म्हणजे डायगोनल बिंदू O मध्ये छेदतात. मग आकृती काढायची. आकृती खूप महत्वाची आहे. अशी आकृती येणार आणि याचं नाव आहे XY नाही, सर चुकलं ना, W पासून सुरू आहे ना, WXYZ. सॉरी, WXY आणि Z असा चौकोन आहे हा. आणि त्याचे जे कर्ण आहेत ते परस्परांना, दोन्ही कर्ण जे आहेत ते परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतात? O मध्ये छेदतात असं दिलेलं आहे. तर आता तुम्हाला त्यांनी विचारलंय की कोण XYZ, आता XYZ म्हणजे हा कोण आहे, दिसतो हा XYZ, हा XYZ, हा रेड मधला म्हणजे चौकोनाचा एक कोन आहे तो XYZ. हा एक 135 डिग्री आहे, 135 अंशाचा आहे हा पूर्ण कोन XYZ. तर XWZ किती मापाचा असेल? XWZ म्हणजे हा इथला XWZ किती मापाचा असेल? 135. का? त्याचं कारण आहे ना काहीतरी. Opposite angles parallel. अपोजिट अँगल्स पॅरलल नसतात, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे एकरूप असतात. बघा ना, अपोजिट अँगल आहेत ना, XYZ म्हणजे हा कोन आहे इथला आणि XWZ त्याच्या बरोबर समोरचा अँगल आहे, अपोजिट अँगल आहे. आणि आपण प्रॉपर्टी बघितली, गुणधर्म बघितलाय पॅरलेलोग्रामचा की पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात. मग हा जर 135 असेल ना XYZ, तर XWZ सुद्धा 135 असतो. ठीक आहे. येस मॅम. आणि तुम्हाला YZW पण विचारलंय, YZW तुम्हाला हे पण सांगितलेलं जे लगतचे कोण असतात ना. आता YZW म्हणजे हा कोण आहे इकडचा, कोणता आहे? येस मॅम. लगतचा कोण आहे, कोणता आहे? लगतचा कोण म्हणजे असा जर तुमचा चौकोन आहे ना, तर YZW म्हणजे हा इथला कोण आहे. आता हा 135 असेल ना, तर त्याचा हा लगतचा कोण आहे, ऍडजसेंट अँगल आहे. आणि पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि ऍडजसेंट जे असतात ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्याची ऍडिशन जी आहे ते 180 डिग्री असते. म्हणजे हा 135 असेल तर हा Z जो आहे तो किती डिग्रीचा असणार?
किती डिग्री? 135. 180 यायला पाहिजे सम. मग 135, 180 मधून 135 मायनस करायचे. 50 अंश. 50 कसं? 45. 45 डिग्री. 45 डिग्री. आणि हा 45 डिग्री असेल ना झेड, WZY किंवा YZW, तर हा इथला एक्सच्या इथला जो कोण आहे YXW किंवा WXY, तो किती डिग्रीचा? बोला पटापट. 135. 45 डिग्री. कसं 130? अपोजिट अँगल हे आहेत ना, हे अपोजिट अँगल आहेत, हे अपोजिट अँगल आहे. हे दोन ऍडजेसेंट आहेत. ऍडजेसेंट म्हणजे बाजूबाजूचे आहेत. बघा, हे बाजूबाजूचे आहेत, हे बाजूबाजूचे आहेत. कळते का? ठीक आहे, आपण नाही कळलं तर नंतर बघू. येस मॅम. आपले वेळ ठीक आहे. येस मॅम. ओके मॅम. बाय तर ते एक मॅम. थेरम बघा. हा, गुड नाईट.